नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे। त्यांच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणींचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे। खरं तर कालपासूनच सुरुवात झालेली आहे पैसे येण्यासाठी। तर कालच मी व्हिडिओ बनवणार होतो, पण टाइम न मिळाल्यामुळे मी आज व्हिडिओ बनवून अपलोड करतोय। तर ज्या काही अफवा निघत होत्या की लाडकी बहीण बंद होणार, आता निवडणुका संपल्या, आता लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाही, तर या सगळ्या अफवांवरती आता पूर्ण विराम मिळालेला आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झालेली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया मिळाला नव्हता, म्हणजे त्यांचा आधार सेटिंग ॲक्टिव्ह नसल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नव्हते, तर अशा महिलांना पहिल्या टप्प्यामध्ये पैसे आलेले आहेत। आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या महिलांना आतापर्यंत 5 हप्ते मिळालेले आहेत, त्या महिलांना 6वा हप्ता मिळायला सुरुवात झालेली आहे। तर कालपासून सुरुवात झालेली आहे। आज उद्या परवा या 2 ते 3 दिवसांमध्ये त्यांना पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील। तर ह्याच्याबद्दल एक सविस्तर म्हणजे अपडेट आपले महिला बाल विकास मंत्री आदिताई तटकरे यांनी दिलेली आहे। काय आहे ते अपडेट आपण बघूया। महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखीन एक महत्त्वाचे पाऊल टाकत आज मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे चालू आहे। विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून टप्प्याटप्प्याने पात्र भगिनींना सन्मान निधी वितरित करण्यात सुरुवात झाली आहे। पहिल्या टप्प्यात आधार सेटिंग राहिलेल्या सुमारे 12,87,503 भगिनींना आणि दुसऱ्या टप्प्यात सुमारे 67,92,292 भगिनींना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। ही योजना का विशेष आहे? आर्थिक आधार महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाला स्थैर्य देण्यासाठी आधार सन्मानाचा भाव केवळ निधी तात्पुरती ही योजना मर्यादित नसून महिलांच्या आत्मसन्मानाला प्रोत्साहन देणारे आहे। सशक्तीकरण महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न जे त्यांच्या जीवनाचा स्तर उंचावण्यास मदत करतो। मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी सुरू झालेल्या या उपक्रमाचा आजचा टप्पा पूर्ण करताना महिलांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून मन भरून येतं। हा निधी त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवेल अशी आशा आहे।